नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. कर्जत नगरपालिकेत निवडणुकीनिमित्तानं सुद्धा घारे लागलेले कामाला आहेत. खोपोलीमध्ये काही दिग्गज नेत्यांना पक्षप्रवेश केला. आता खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली. अर्थात कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने भव्य दांडिया नाईट जे आहेत ते स्पर्धा ठेवलेले आहेत. दांडिया खेळण्याचे एक जे आहेत सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे, सुधाकर घारे आता कर्जत नगरपालिकेकडे जिथे कर्जतमध्ये आपलं होम पिचवर आपण मजबूत असलं पाहिजे आणि नगरपालिका आता राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक वर्षे सत्ता होती, आता ती पुन्हा एकदा आपल्याकडे सत्ता यावीच याच दृष्टिकोनातून नगराध्यक्षपद आपलाच असावा याच भूमिकेतून जे आहेत कर्जत मतदारसंघावर किंवा कर्जत शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत व्हावी यासाठी नगरपालिका निवडणूक दृष्टीने जे आहेत भव्य दांडिया जे आहेत ते आयोजन करण्यात आलेले आहेत. यामध्ये वेगवेगळे कलाकार जे आहेत, ऑर्केस्ट्रा जे आहेत ते आपल्याला पाहून दिसणार आहेत. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये बाजारपेठेमध्ये अनेक दांडिया खेळला जातो. मात्र ते व्यासपीठ करण्याचं काम जे कोणी केलं असेल सुधाकर घारे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण बघितलं. खोपोली नगरपालिकेच्या भागामध्ये नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात घारेंकडून. यावेळेला मात्र कर्जतच्या नागरिकांसाठी, कर्जत शहरासाठी भव्य दांडिया ही जी आहे ती कार्यक्रमाची रूपरेषा आयोजित करण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये गाण्यांचे ऑर्केस्ट्रा असणार आहेत. त्यामुळे एक सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक मेजवानी जी आहे कर्जतकरांना मिळणार आहे. मुळामध्ये कर्जतकरांना सांस्कृतिक मेजवानी फार कोण देत नाही, पण सुधाकर घारे सध्या सांस्कृतिक मेजवानी निवडणुकीच्या निमित्तानं का असेना पण ते मेजवानी देत आहेत. ते कर्जतकरांना एक संध्याकाळची जी हे वेळ कुठंतरी एक क्षणभर वेळ असा घालावा या दृष्टीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेलचेल जे आहे ते आपल्याला घारेंच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पाहता येणार आहे. कारण आपण जर बघितलं कर्जतच्या बाजारपेठेमध्ये आता कुठेतरी विठ्ठलाच्या मूर्तीमुळे लोकांना क्षणभर विश्रांती करायला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. पण कर्जत जर आपण फिरलो संध्याकाळी किंवा दुपारी क्षणभर विश्रांती करण्यासाठी किंवा मित्रपरिवाराशी भेटण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी कुठलंच प्लॅटफॉर्म किंवा व्यासपीठ नाहीये हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे याचा विचार राजकीय नेत्यांनी केला पाहिजे की एखादं मोठं गार्डन, असं भव्य दिव्य जे गार्डन की क्षणभर आपल्या फॅमिलीसोबत, मित्रपरिवारांसोबत किंवा व्यापाऱ्यांसोबत किंवा दिवसभरातलं सुखदुःख व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असणं अपेक्षित आहे. ते प्लॅटफॉर्म कर्जतमध्ये दिसत नाहीये. आता मात्र सुधाकर घारेने फाउंडेशनच्या माध्यमातून जे आहे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करत आगामी कर्जतकरांची मतं कशी जिंकता येईल, कर्जतचं राजकारण आपल्या भोवती कसं ठेवता येईल याच दांडियातून आपल्याला दिसणार आहे. धन्यवाद.